नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, दुष्काळी अनुदान या ठिकाणी जे ओला दुष्काळ जाहीर केलं होतं, त्याचं जे अनुदान होतं, ते अनुदान जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलंय. अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान पडलेलं नाही. आता त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ ठरणार आहे. सर्वप्रथम की एक तुम्हाला सांगितलं असेल कोणी किंवा या ठिकाणी तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं असेल, की व्हीके नंबरच्या या ठिकाणी नंबर टाकून माही सेवा केंद्र किंवा सेतूवरती जाऊन के-वाय-सी करून घ्या. शेतकरी बंधूंनो, के-वाय-सीची साईट या ठिकाणी चालत नाही. जेव्हापासून व्हीके नंबर आले तेव्हापासून के-वाय-सी करतोय. स्वतः एक सी-एस-सी चालक आहे म्हणून सांगतोय. या ठिकाणी व्हीके नंबरवर के-वाय-सी तरी सध्या तरी होत नाही. यू-आय-डी सर्व्हर नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचे एरर येतात. मग अशा कंडिशनला तुम्हाला काय करायचं? शेतकरी बंधूंनो, तुम्ही शेतकरी कार्ड जर काढलेलं असेल किंवा नसेल, तर या ठिकाणी जर शेतकरी कार्ड काढलं नसेल, तर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी कार्ड काढून घ्या. सर्वात पहिलं काम. आणि दुसरं काम आता काय झालंय, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा नाही झाले, ते म्हणतात आम्ही शेतकरी कार्ड काढून सुद्धा आमच्या खात्यावरती पैसे जमा नाही झाले. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही काय करायचंय, तुमचं शेतकरी कार्ड काढल्यानंतर ते शेतकरी कार्ड सी केंद्रावरती जायचंय आणि त्यांना विचारायचं हे कार्ड अप्रूव्ह झालं आहे किंवा नाही. म्हणजे त्याचं स्टेटस चेक करायचंय. काही जे फार्मर कार्ड आहे किंवा शेतकरी कार्ड अजूनही पेंडिंग आहे, त्या शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी आलेले नाहीत, तर त्या शेतकरी बांधवांनी काय करा, सी केंद्र किंवा सेतू केंद्रावरती जा. त्यांना विचारा, या ठिकाणी हे कार्ड बघा, पेंडिंग आहे किंवा अप्रूव्ह झालंय. ज्या शेतकऱ्यांचं अप्रूव्ह झालंय, त्यांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचं पेंडिंग आहे किंवा या ठिकाणी ऑटो अपडेट दाखवत आहे, तर त्यांनी काय करायचंय, त्यांचं या ठिकाणी अप्रूव्ह करून घ्यायचंय. जर तुमचं पेंडिंग दाखवत असेल, तर तुमचे तलाठी असतील किंवा या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फार्मर कार्ड म्हणजे शेतकरी कार्ड हे अप्रूव्ह करून घ्यायचंय. अप्रूव्ह केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी ही रक्कम जमा होईल. मग त्या ठिकाणी रब्बीचं अनुदान असेल, जे हेक्टरी 10,000 याप्रमाणे मिळणार आहे. त्यासाठी 3 जी-आर सुद्धा आलेले, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले. तुमचं ओलं दुष्काळाचं या ठिकाणी अनुदान असेल, अजूनही तुमच्या खात्यावरती आलं नसेल, तर तुमचं शेतकरी कार्ड काढलं नसेल तर काढून घ्या. आणि जर काढला असेल आणि तरी सुद्धा पैसे नसतील आले, तर कार्ड अप्रूव्ह आहे का ते एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचंय. आणि जर व्हीके नंबरवरती के-वाय-सी झालीच, तर नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येऊ, की कशा पद्धतीने या ठिकाणी के-वाय-सी करायची किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी मी मेसेज टाकून देईल, की याची जी व्हीके नंबरची जी के-वाय-सी आहे दुष्काळी अनुदानाची, ती के-वाय-सी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी अजूनही पैसे आले नसतील, तर परत एकदा सांगतोय, तुम्ही तुमचं शेतकरी कार्ड नसेल काढेल तर काढून घ्या आणि काढेल असेल तर पेंडिंग आहे का एकदा चेक करायचं. पेंडिंग असेल तर अप्रूव्ह करून घ्या. आणि जर काही नवीन यावरती अपडेट दिली किंवा के-वाय-सी जर साईट व्यवस्थित सुरू झाली, तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवू. आणि काढल्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर जवळपास शेतकऱ्यांना पैसे आले, त्यामुळे सांगतोय शेतकरी कार्ड हे काढून घ्या. भेटूया अशाच